हॅलो स्टुडंट, मी मालदोरे सर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांची चिंतामणी सायन्स अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे. ॲक्च्युली माझा जो सब्जेक्ट्स आहे हा सब्जेक्ट्स आहे मॅथमॅटिक्स. म्हणजे मी जे तुम्हाला शिकवणार आहे ते 11th-12th JEE अँड MST-CET मॅथमॅटिक्स शिकवणार आहे. म्हणजे आजचं जे आपलं लेक्चर्स आहे ते लेक्चर्स हे मॅथमॅटिक्सबद्दलचं आहे. आणि मॅथमॅटिक्समध्ये मी सर्वात बेसिक असा लेसन चालू करणार आहे, तो म्हणजे डिटर्मिनंट. अर्लियर स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्डमध्ये तुमचा डिटर्मिनंट नावाचं लेसन झालेलं आहे, बरोबर. त्या लेसन्समध्ये ॲक्च्युली काय होतं, 2/2 डिटर्मिनंटचं सिम्प्लिफिकेशन्स होतं आणि वर्ड्स प्रॉब्लेम्स होते. ठीक आहे. एक स्टेप पुढे जायचं आहे आपल्याला 10th स्टँडर्डपासून, म्हणजे 11th स्टँडर्डला जाणार आहे आपण. तसंच एक स्टेप समोर जायचं आहे डिटर्मिनंटमध्ये, म्हणजे आपल्याला 11th स्टँडर्डचं डिटर्मिनंट मिळणार आहे. जसं की तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये डिटर्मिनंटला दिलेलं होतं 2/2 डिटर्मिनंट. 11th स्टँडर्डच्या डिटर्मिनंटमध्ये दिलेलं आहे मोस्टली जो स्कोप आहे तो स्कोप आहे 3/3 डिटर्मिनंटला. म्हणजे 3/3 डिटर्मिनंट कसं सॉल्व करायचं, 3/3 डिटर्मिनंटचं सिम्प्लिफिकेशन्स काय असतं, 3/3 डिटर्मिनंट म्हणून अननोन व्हॅल्यूज कशी काढायचं, 3/3 डिटर्मिनंटला सायमल्टेनियसली कसं सॉल्व करायचं, वर्ड्स प्रॉब्लेम्स अँड एरिया ऑफ ट्रायंगल, असे ऑल कन्सेप्ट हे तुमच्या देशामध्ये 11th स्टँडर्डला. ॲक्च्युली आपण जे स्टार्ट करणार आहे त्यात बेसिकपासून स्टार्ट करणार आहे. तुम्ही जर 10th स्टँडर्डचा विचार करत असाल तर 10th स्टँडर्डमध्ये तुम्हाला ॲक्च्युली 2/2 डिटर्मिनंट डिरेक्टली गिव्हन करायचं. बट मी तुम्हाला सांगणार आहे की ॲक्च्युली 2/2 डिटर्मिनंट हा कसा कन्स्ट्रक्ट करायचा असतो, 3/3 डिटर्मिनंट हा कसा कन्स्ट्रक्ट करायचा असतो. ठीक आहे. ॲक्च्युली बेसिकली जर बघायचं असेल तर आपण डेफिनेशन्स ऑफ द डिटर्मिनंट बघतो. ठीक आहे. हे जवळपास तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ॲक्च्युली डिटर्मिनंटची डेफिनेशन्स म्हणजे काय असते, ॲक्च्युली डिटर्मिनंट हा कन्सेप्ट काय आहे, डिटर्मिनंट म्हणजे असतंय काय हो, हे सुद्धा माहिती असायला पाहिजे ना. यूज कुठे करायचं ते नंतर बघूया, बट बेसिकली डिटर्मिनंट काय असतं हे माहिती असायला पाहिजे तुम्हाला. ॲक्च्युली डिटर्मिनंट काय आहे, एलिमेंटचं कन्स्ट्रक्शन्स आहे. म्हणजे जे पण काही एलिमेंट्स असतात, ॲक्च्युली एलिमेंट्स मीन्स नंबर. डिटर्मिनंट्स काय आहे, कन्स्ट्रक्शन्स ऑफ एलिमेंट्स आहे. त्या एलिमेंटला कुठे कन्स्ट्रक्ट करायचं आहे, रोमध्ये अँड कॉलममध्ये. रो म्हणजे तुम्हाला कळतं, रो म्हणजे काय असतंय, हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. कॉलम म्हणजे काय असतंय, व्हर्टिकल अरेंजमेंट. दिस अरेंजमेंट ऑफ एलिमेंट इन रो अँड कॉलम एनक्लोज बिटवीन अ पेअर ऑफ बार ब्रॅकेट. म्हणजे कशामध्ये एनक्लोज असणार, ते बार ब्रॅकेटमध्ये असणार. कन्सेप्ट एक लक्षात घ्या, एलिमेंट जरी आपण रोमध्ये अँड कॉलममध्ये एनक्लोज करत असू, बट नंबर ऑफ रो अँड नंबर ऑफ कॉलम्स कसे असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. कळतंय. म्हणजे नंबर ऑफ रो अँड नंबर ऑफ कॉलम्स कसे असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. म्हणजे बघा काय बोलते, डिटर्मिनंटच्या डेफिनेशन्स मी तुम्हाला लक्षात काय ठेवायचे, 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. 2-3 गोष्टी कुठल्या आहे, म्हणजे ही काय आहे, अरेंजमेंट आहे. कशाची अरेंजमेंट आहे, एलिमेंटची अरेंजमेंट आहे. अरेंजमेंट ऑफ एलिमेंट. ॲक्च्युली एलिमेंट्स म्हणजे काय असतात, तो नंबर्स असतात. ठीक आहे. कशामध्ये, इन इक्वल नंबर ऑफ रोज अँड इक्वल नंबर ऑफ कॉलम. ओके. ठीक आहे. आणि कशामध्ये एनक्लोज असणार, कशामध्ये एनक्लोज असणार, एनक्लोज बिटवीन अ पेअर ऑफ बार ब्रॅकेट. ठीक आहे. ही ॲक्च्युली काय तुमची डेफिनेशन्स आहे, कशाची, डिटर्मिनंट करतात. ठीक आहे. दिस अरेंजमेंट ऑफ एलिमेंट इन इक्वल नंबर ऑफ रो अँड इक्वल नंबर ऑफ कॉलम एनक्लोज बिटवीन अ पेअर ऑफ बार ब्रॅकेट. याला काय बोलायचं असते, डिटर्मिनंट बोलायचं असते. म्हणजे मराठीमध्ये लक्षात ठेवायचं असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवायचा. पहिली गोष्ट काय असतं, एलिमेंटची अरेंजमेंट असतं. ती कशामध्ये असणार, इक्वल नंबर ऑफ रो अँड इक्वल नंबर ऑफ कॉलम. एनक्लोज कशामध्ये असेल, पेअर ऑफ बार ब्रॅकेटमध्ये असेल. कळलं. ॲक्च्युली डिटर्मिनंट इज रिप्रेझेंटेड बाय, डिटर्मिनंट इज रिप्रेझेंटेड बाय एक सिम्बॉल डेल्टा
और लेटर कॅपिटल डी. हे सर्व तुम्हाला नोट्समध्ये लिहायचं आहे. हे मी तुम्हाला ओरली सांगतोय, पण हे सर्व तुम्हाला काय करायचं आहे, नोट्समध्ये लिहायचं आहे. मी तुम्हाला सांगणार की नोट्समध्ये काय काय लिहायचं आहे. ठीक आहे. ॲक्च्युअल कन्सेप्ट क्लिअर. डिटरमिनंट काय असतं, कन्स्ट्रक्शन असतं. कोणाचं, एलिमेंटचं. एलिमेंटमध्ये काय असतात, तो नंबर्स असतात. कशामध्ये अरेंज करावं लागेल, इक्वल नंबर ऑफ रो अँड इक्वल नंबर ऑफ कॉलम. आणि कशामध्ये इन्क्लोज असेल, पेअर ऑफ 12 ब्रॅकेटमध्ये. याला बोलायचं असते डेफिनेशन्स ऑफ द डिटरमिनंट. ठीक आहे. ही पहिली डेफिनेशन एवढं लिहून घ्यायचं तुम्ही. एवढी गोष्ट कडनं हे पहिले लिहून घ्यायचं. ही डेफिनेशन, डिटरमिनंट इज रिप्रेझेंटेड बाय डेल्टा ऑफ लेटर कॅपिटल डी. क्लिअर एवढं असेल. ठीक आहे. आता सांगतो 2/2 डिटरमिनंट कसा कन्स्ट्रक्ट करायचा, कारण हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे ना. ठीक आहे. फर्स्ट बघणार आपण कन्स्ट्रक्शन्स ऑफ 2/2 डिटरमिनंट. ॲक्च्युली 2/2 डिटरमिनंटला कसं कन्स्ट्रक्ट करायचं असतं. ठीक आहे. 2/2 डिटरमिनंटमध्ये काय असतं बघायचं. फर्स्ट काय असायचं की पहिली गोष्ट आपलं 2/2 डिटरमिनंट. सपोज करा की तुमच्याकडे 4 एलिमेंट्स आहे. किती एलिमेंट्स आहे, 4 एलिमेंट्स आहे. किती एलिमेंट्स आहे, 4 एलिमेंट्स आहे. कितने एलिमेंट्स आहे, 4 एलिमेंट्स आहे. अब क्या करोगे, मान लो असं सपोज करायचं की आपल्याकडे किती एलिमेंट्स आहे, 4 एलिमेंट्स आहे. 4 एलिमेंट्स सपोज केले आहे आपण ABCD आधी 4 एलिमेंट्स. काय सपोज केलं आपण, ABCD जे आपल्याकडे किती एलिमेंट्स आहे, 4 एलिमेंट्स आहे. किती एलिमेंट्स आहे, 4 एलिमेंट्स आहे. 4 इज द परफेक्ट स्क्वेअर ऑफ 2. दॅट मीन्स 4 एलिमेंट किती इक्वल पार्टमध्ये डिवाइड करावं लागेल, 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करावं लागेल. सो फर्स्ट पार्ट कशाचा असणार, फर्स्ट 2 एलिमेंटचा. सेकंड पार्ट कशाचा असेल, सेकंड 2 एलिमेंटचा. मीन्स लास्ट 2 एलिमेंटचा. कळतं. म्हणजे इथे किती एलिमेंट्स आहे, 4 एलिमेंट्स आहे. 4 एलिमेंट्स किती इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचे, 4 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचे. बरोबर का. आत्ताच कन्फ्यूज होतात. ठीक आहे. बरोबर ऐकायचं. इथे किती एलिमेंट्स आहे, 4 एलिमेंट्स आहे. 4 इज द परफेक्ट स्क्वेअर ऑफ 2. दॅट मीन्स हे 4 एलिमेंट किती इक्वल पार्टमध्ये डिवाइड करावं लागेल, 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करावं लागेल. फर्स्ट पार्ट कितीचा असेल, ABचा. सेकंड पार्ट कशाचा असेल, CDचा. असं आपण 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केले. ॲक्च्युली डिटरमिनंट इज रिप्रेझेंटेड बाय लेटर और सिम्बॉल कॅपिटल डी. समजला का तुम्हाला. ठीक आहे. आणि एलिमेंट कशामध्ये इन्क्लोज असतात, पेअर ऑफ 12 ब्रॅकेटमध्ये इन्क्लोज असतात. ठीक आहे. मग आता पुढे काय करणार आहे, फर्स्ट 2 एलिमेंट म्हणजे काय होते, फर्स्ट रो फॉर्म. लास्ट 2 एलिमेंटने काय होते, सेकंड रो फॉर्म होते. याला बोलायचं असते फर्स्ट रो R1, याला बोलायचं असते सेकंड रो R2. क्लिअर. ठीक आहे. आता हा जो आहे तुमचा, हा आहे फर्स्ट कॉलम C1, याला बोलायचं सेकंड कॉलम C2. कळते का. हा एक ॲक्च्युअली आपला कन्सेप्ट आहे. आता याच्या व्यतिरिक्त जर बघायचं असेल तिथे तुम्हाला डायगोनल सुद्धा दिसतात. फर्स्ट एलिमेंट पासून जो डायगोनल फॉर्म होतो त्या डायगोनलला बोलायचं असतं प्रिन्सिपल डायगोनल. काय बोलायचं, प्रिन्सिपल डायगोनल और मेन डायगोनल. असे 2 नाव आहेत. ठीक आहे. फर्स्ट एलिमेंट पासून जो डायगोनल फॉर्म राहतो का असतोय, प्रिन्सिपल डायगोनल किंवा मेन डायगोनल. सेकंड एलिमेंट पासून जो डायगोनल फॉर्म होणार त्याला बोलायचं असतं अँटी डायगोनल. काय बोलायचं, अँटी डायगोनल. हे झालं तुमचं 2/2 डिटरमिनंट. एक कन्सेप्ट सुचलेला आहे, तो कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतोय. ऑर्डर ऑफ द डिटरमिनंट. ऑर्डर ऑफ द डिटरमिनंट हा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. ॲक्च्युली ऑर्डर म्हणजे काय असतं, नंबर ऑफ रो बाय नंबर ऑफ कॉलम. ठीक आहे. याला बोलायचं असतं ऑर्डर ऑफ द गिवन डिटरमिनंट. नाव टेल मी हिअर दॅट हिअर इन दिस एक्सप्रेशन, इन दिस सिच्युएशन, number of rows are 2 and number of columns also 2. That means number of rows 2 but number of columns 2. That's why order of this determinant will be 2/2. Clear question? ठीक आहे. म्हणजे आता जर मी तुम्हाला म्हटलं की 3/3 डिटरमिनंट म्हणजे जास्त आहे. 3/3 डिटरमिनंट म्हणजे लगेच तुम्हाला करंट लागायला पाहिजे. 3/3 डिटरमिनंट म्हणजे त्यामध्ये किती रोज आहे, 3 रोज आहे. किती कॉलम्स आहे, 3 कॉलम्स आहे. त्याला काय बोलायचं असतं, 3/3 डिटरमिनंट बोलायचं असतं. कन्सेप्ट क्लिअर. ठीक आहे. हे सर्व असं आपल्याला 2/2 डिटरमिनंटमध्ये झालेलं आहे. आता तुम्ही ते लिहायच्या वेळेस काय द्यायचं,
लिहायचं कसं लिहायचं आपण 2/2 डिटर्मिनंटमध्ये लिहा. मी तुम्हाला ओरली सांगतोय, लिहायचं डिटेट करतोय मी. वेन 4 elements A, B, C, D are arranged in 2 rows and 2 columns, then हे ठीक आहे. चला लिहून द्या लगेच. 2 मिनिट वेळ देतो, 2 मिनिटामध्ये लिहायचं आहे. Next, 3/3. आता 3/3 डिटर्मिनंट बघायचं. ॲक्च्युली 3/3 डिटर्मिनंटमध्ये बघता येईल. सपोज करूया इथे 9 एलिमेंट्स आहे. किती एलिमेंट्स आहे? 9 एलिमेंट्स आहे. आता 9 एलिमेंट सपोज करतो मी. सपोज करा A, B, C, P, Q, R, X, Y, Z. तुम्हाला काय दिसतात? टोटल 9 एलिमेंट दिसतात. आता एक विचार करा, 9 हा कशाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? 3 चा परफेक्ट स्क्वेअर आहे. 9 इज द परफेक्ट स्क्वेअर ऑफ 3. दॅट मीन्स हे 9 एलिमेंट किती इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचे आहे? 3 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचे आहे. सो फर्स्ट पार्ट विल बी ऑफ A, B, C, सेकंड पार्ट P, Q, R, थर्ड पार्ट X, Y, Z. असं आपण काय केलेलं आहे? 3 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलेले आहे. मग फर्स्ट पार्ट काय असतोय? फर्स्ट रो. सेकंड पार्ट काय असतोय? सेकंड रो. थर्ड पार्ट काय असतोय? थर्ड रो. आणि हे सर्व एलिमेंट कशामध्ये इन्क्लूड करायचे? पेअर ऑफ 12 ब्रॅकेट म्हणजे काय म्हणणार तुम्हाला? डिटर्मिनंट. मग डिटर्मिनंट इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल D और स्मॉल डेल्टा. कशामध्ये इन्क्लूड असणार एलिमेंट? पेअर ऑफ 12 ब्रॅकेट. फर्स्ट रो कशाचं असेल? A, B, C. सेकंड रो कशाचं असेल? किंवा थर्ड रो कशाचं असेल? X, Y, Z असेल. ठीक आहे. ह्याला बोलायचं आपण फर्स्ट रो R1, ह्याला बोलायचं सेकंड रो R2, ह्याला बोलायचं थर्ड रो R2, ह्याला बोलायचं फर्स्ट कॉलम C1, ह्याला बोलायचं सेकंड कॉलम C2, ह्याला बोलायचं थर्ड कॉलम C3. ठीक आहे. ॲक्च्युली या टाईपमध्ये असणार. आता बघा इथे सुद्धा तुम्हाला 2 डायग्राम मिळतात. फर्स्ट डायग्राम मीन्स फर्स्ट एलिमेंटपासून स्टार्ट होतो. ठीक आहे. हा जो दिसतोय तुम्हाला हा झाला तुमचा फर्स्ट डायग्राम. याला बोलायचं असतं मेन डायगोनल ऑफ प्रिन्सिपल डायगोनल. ही गोष्ट ठीक आहे. हां, सेकंड डायगोनल सुद्धा तुम्ही ऑब्झर्व करत असेल. सेकंड जो डायगोनल आहे हा तुमचा सेकंड डायगोनल. याला बोलायचं असतं अँटी डायगोनल कट असं. ठीक आहे. आता कन्सेप्ट राहिला ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट. आता मला एक सांगायचं ऑर्डर मीन्स काय असतं? नंबर ऑफ रो बाय नंबर ऑफ कॉलम असतो. ठीक आहे. आता सांगायचं ते नंबर ऑफ रो किती दिसतात तुम्हाला? 3 दिसली इथे 3 बाय नंबर ऑफ कॉलम सुद्धा किती दिसतात? 3 3. दॅट्स वाय ऑर्डर ऑफ द डिटर्मिनंट विल बी हियर 3/3. सो जेव्हा मी तुम्हाला म्हणणार का 2/2 डिटर्मिनंट म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये पटकन यायला पाहिजे किती रोज आहे? 2 रोज. किती कॉलम्स आहे? 2 कॉलम. जेव्हा मी तुम्हाला बोलणार 3/3 डिटर्मिनंट म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये काय यायला पाहिजे? 3 रोज अँड 3 कॉलम्स. कन्सेप्ट क्लिअर? ठीक आहे. अगदी असं सोपं आहे. ठीक आहे. हे लिहायचं या त्यामध्ये मी तुम्हाला बोलतो स्टेटमेंट सांगतोय ते स्टेटमेंट लिहायचं. वेन 9 एलिमेंट्स आर अरेंज in 3 rows and 3 column then it is called as 3/3 determinant.
ठीक आहे. बोर्डवरचं लिहून घ्यायचं. तुम्हाला लिहिणार तुम्ही बोर्डवरचं लिहून घ्यायचं. हो, हे तर बोर्डवर आहेच. तुमच्याकडे व्हिडिओ आहे, व्हिडिओला पॉज करून सुद्धा तुम्ही लिहू शकता. नाही तर मला सरांनी लगेच म्हणलं असं नाही. व्हिडिओ तुम्हाला जेवढ्या वेळेस बघायचं आहे तेवढंच बघू शकता. जिथे पॉज करायचं आहे तिथे पॉज करू शकता. जर काही अडचण असेल तर तुम्ही माझ्या पर्सनल नंबरवर मेसेज करू शकता. ठीक आहे. तर यूट्यूबला सुद्धा तुम्ही जर मेसेज केला तरी चालेल. तसं हा कन्सेप्ट काढलेला तुम्ही रिवाईज करा, काही प्रॉब्लेम्स नाही. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल करूया. ठीक आहे. आता ॲक्च्युली एक्झाम्पल करणं याच्यामध्ये यामध्ये एक्झाम्पल आपल्याला विचारतात कसं इव्हॅल्युएट. एक्झाम्पल विचारतात कसं आपल्याला इव्हॅल्युएट. ठीक आहे. ॲक्च्युली इव्हॅल्युएट कोणाला करायचं पहिलं आपण 2/2 डिटर्मिन करता बघणार. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट कन्सेप्ट आपला सिम्प्लिफिकेशन्स ऑफ 2/2 डिटर्मिन. ॲक्च्युली 2/2 डिटर्मिनला कसं सिम्प्लिफाय करायचं. सपोज करा एक आपल्या डिटर्मिनंट आहे जो मी मागे घेतला होता ए बी सी डी. इथे बघा किती रोज दिसतात? 2 रोज. इथे किती कॉलम दिसतात? 2 कॉलम्स. म्हणजे ऑर्डर ऑफ द डिटर्मिनंट किती असणार इथे? 2/2 असेल. 2/2 डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं? सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह करायचं. जास्त काहीच करायचं नाही. काय करायचं? 2/2 डिटर्मिनंट सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन करून म्हणजे काय करणार इथे ए इंटू डी. मिडल साइन बरोबर लक्षात ठेवायचं. मिडल साइन मायनस देन काय होते बी इंटू सी. अगदी सिम्पलचं सिम्प्लिफिकेशनच आहे. हे कोणाकरता सिम्प्लिफिकेशन झाले? 2/2. हे तुम्हाला 10th ला होतं म्हणून मी जास्त काही एक्सप्लेन केलेलं नाही. अगदी सोपं होतं. ठीक आहे. नेक्स्ट बघणार आपण सिम्प्लिफिकेशन ऑफ 3/3. आता सपोज करा एक डिटर्मिनंट आहे ए बी सी पी क्यू आर एक्स वाय झेड. हा तुमचा डिटर्मिनंट आहे. 3/3 डिटर्मिनंट सॉल्व्ह करायच्या वेळेस फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे फर्स्ट रो. 3/3 डिटर्मिनंट सॉल्व्ह करायच्या वेळेस तुमच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट असायला पाहिजे, ती म्हणजे फर्स्ट रो. फर्स्ट रोला कोण आहे? ए बी सी. मग तुम्हाला प्रश्न पडेल सर व्हॉट अबाउट सेकंड अँड थर्ड रो. मी सांगतोय तुम्हाला दुसरे पण 3/3 डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं असतं ते विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट रो सॉल्व्ह करायचं. सेकंड अँड थर्ड रो तुम्हाला सिम्प्लिफिकेशन्समध्ये हेल्प करणार, बट पुढाकार कोण गेली ते तुमचा फर्स्ट रो घेणार. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये 3/3 डिटर्मिनंट दिसलं की तुमच्या डोक्यामध्ये एक कॉन्सेप्ट फिक्स असायला पाहिजे. त्याचं सिम्प्लिफिकेशन विथ रिस्पेक्ट टू काय होणार? फर्स्ट रो होणार. मग सिम्प्लिफिकेशन कसं करायचं? शांतपणे बरोबर तुमचे डोक्यातले विचार कुठे फिरले असेल तिथे आणा आणि माझ्याकडे कॉन्सन्ट्रेशन लक्ष द्या. बरं काय करायचं असतं? विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट रो सॉल्व्ह करायचं. फर्स्ट रो कोण आहे? ए बी सी. पहिले कोण येतोय? ए ला घेतलं. ठीक आहे. आता बघायचं हा जो ए आहे हा ए कुठल्या रोमध्ये दिसतोय? कुठल्या रोमध्ये दिसतोय? फर्स्ट रोमध्ये दिसतोय. हे कुठे लिहायचं होतं त्यांचा? फर्स्ट रोमध्ये लिहायचं होतं. मग पुन्हा बघायचं ए जो आहे तो कुठे लिहायचं होतं? फर्स्ट कॉलमला सुद्धा लिहायचं होतं. मग त्या तुमचा एक फर्स्ट कॉलमला लिहायचं. मग आपण काय करायचं? ए जो आहे ज्या रोला आणि ज्या कॉलमला राईज होतोय त्या रोमधले आणि त्या कॉलममधले एलिमेंट सोडून द्यायचे. पुन्हा रिवाईज करते. जो एलिमेंट तुम्ही इथे घ्याल म्हणजे एला घेतलाय ए ज्या रोला आणि ज्या कॉलमला राईज होतोय ते एलिमेंट सोडून द्यायचे. राहिले कोणते? क्यू आर वाय झेड. म्हणजे हे एलिमेंट आपण काय करायचं? डिटर्मिनंटमध्ये लिहून घ्यायचं. क्यू आर वाय झेड. क्लिअर गोष्ट? ठीक आहे. एक लक्षात घ्या की फर्स्ट रोची जेव्हा आपण एलिमेंट घेतोय तर फर्स्ट एलिमेंट पॉझिटिव्ह घ्यायचा, सेकंड एलिमेंट मायनस ऑफ घ्यायचा. सेकंड एलिमेंट कुठला दिसतो? बी दिसतो. समजलं का बघायचं? फर्स्ट एलिमेंट घ्यायचा प्लस वन, सेकंड एलिमेंट घ्यायचा मायनस वन, हे थर्ड एलिमेंट पुन्हा घ्यायचा पहिला प्लस वन होणार. क्लिअर गोष्ट? ए घेतलं म्हणजे आपण काय घेतलं? ए कुठे घ्यायचं होतं? फर्स्ट रोला सोडून दिलं. ए कुठे घ्यायचं होतं? फर्स्ट कॉलमला सोडून दिलं. राहिलेले एलिमेंट आपण डिटर्मिनंटमध्ये लिहून दिले. ठीक आहे. आता सेम काय करायचं आपल्याला? हेच बघायचं आहे
त्यात आम्ही एलिमेंट कुठला घेतला आहे म्हणजे सेकंड एलिमेंट घेतला. सेकंड एलिमेंट कुठला दिसतो ते बी घेतलेला. आता हा बी कुठे लिहायचा होता फर्स्ट रो कुठे लिहायचा होता तुमचा बी हा फर्स्ट रो लिहायचा होता. ठीक आहे. हा बी कुठे लिहायचा होता तुमचा सेकंड कॉलमला लिहायचा होता. आपण काय करायचं बी ज्या रोला ज्या कॉलमला लिहायचं होतं ते सोडून द्यायचं. मग राहिले कुठले एलिमेंट ई आर एक्स झेड हे 2x2 डिफरंट लिहायचे. ई आर एक्स झेड लिहिलं समजलंय. हा फर्स्ट एलिमेंट होता प्लस सेकंड एलिमेंट होता मायनस थर्ड एलिमेंट लिहिलं प्लस. आता बघायचं तुमचा थर्ड जो एलिमेंट आहे पुन्हा तेच ऑब्झर्व करायला लागलं तर थर्ड एलिमेंट कुठे लिहायचं होतं. ॲक्च्युली हा जो थर्ड एलिमेंट आहे हा थर्ड एलिमेंट कुठे दिसतोय तुम्हाला इथे फर्स्ट रो दिसतोय. हा जो थर्ड एलिमेंट आहे हा कुठे दिसतोय थर्ड कॉलमला. निश्चित ज्या रोला ज्या कॉलमला लाईज होते ते सोडून द्यायची. राहिले काय पी क्यू एक्स्ट्रा लिहून घ्यायचं पी क्यू एक्स्ट्रा त्या टाईपचे सिम्प्लिफिकेशन्स. आता काय करायचं आहे 2x2 डिफरंट कसं सॉल्व करायचं असतं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लिकेशन क्यू झेड मायनस आर मायनस बी टाइम इथे काय तर पी झेड मायनस एक्स देन प्लस सी टाइम पी वाय मायनस एक्स क्यू. त्या टाईपने तुमचं काय असेल सिम्प्लिफिकेशन असेल. ठीक आहे. हे झालं तुमचं सिम्प्लिफिकेशन ऑफ 2x2 आणि 3x2 डिफरंट. या लेक्चरला एवढंच घेणार आहे. हे सर्व तुम्ही बुक्समध्ये लिहायचं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणखी जर तुम्हाला याच्याबद्दल डिटेल्स पाहिजे असेल तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर्स आहे त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करू शकता किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. ठीक आहे. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार. थँक्यू सो मच.